गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। लखमापूर मधील सर्वात मोठी कंपनी असलेली एव्हरेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा स्थानिक कंपनी शेजारी शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे। त्याचे कारण ही तसेच आहे। आपण बघू शकता कंपनी शेजारील विहिरींमध्ये कंपनीच्या सांडपाण्याची व्यवस्था न केल्यामुळे केमिकल युक्त पाणी आलेले आहे। हे पाणी पिण्याचे तर दूरच परंतु शेतीलाही वापरता येणार नाही इतका उग्र वास आणि काळा रंग या पाण्याचा झालेला आहे। यामुळे शेजारील शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून यावर प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी वेळोवेळी होत आहे। त्या संदर्भात मागील काही काळापासून अनेक वेळा त्या विभागाला निवेदने दिली आहे, परंतु कंपनीच्या व्यवस्थापनाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असलेले संबंध बघता ही कारवाई तुटपुंजी आहे किंवा कारवाईच होत नाही अशी परिस्थिती आहे। कंपनीत कुठल्याही प्रकारची सांडपाण्याची व्यवस्था नसताना, कंपनीत जवळपास 2000च्या आसपास कामगार असताना कंपनीतून निघणारे आउटलेट्स व सांडपाणी हे कुठे जाणार याचा विचार परवानगी देताना केला गेलेला नाहीये असेच दिसतंय। याबाबत कंपनी शेजारील शेतकरी प्रमोद दळवी यांच्या विहिरीच्या पाण्याची परिस्थिती काय आहे हे आपण बघू शकतो। तसेच कंपनी लगतच्या असणाऱ्या नाल्यामधून हे पाणी थेट नदीमध्ये सोडले जाते, त्यामुळे नदी किनारी असलेल्या व नाल्याला लगत असलेल्या शेतकऱ्यांचे काय असा प्रश्न भेडसावत आहे। या संदर्भात प्रमोद दळवी यांनी मागील 2 वर्षांपासून सातत्याने मंत्री महोदय, आमदार, खासदार, प्रांत अधिकारी, तहसीलदार, ग्रामपंचायत प्रदूषण नियमात मंडळ यांच्याकडे वेळोवेळी अर्ज केलेले आहे, परंतु कुठलाही प्रतिसाद या ठिकाणी मिळताना दिसत नाहीये। कंपनीने पुढील 8 दिवसात याबाबत निर्णय घेऊन ही समस्या दूर न केल्यास शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलेला आहे। तसेच एस मराठी न्यूज नेटवर्कने पाहणी केली असता अशा तक्रारी झाल्यास 2 दिवस हे पाणी कंपनीच्या परिसरात साठवून ठेवले जाते व रात्रीचे पुन्हा हे दूषित पाणी नाल्यातला व शेजारच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोडून दिले जाते अशी परिस्थिती आढळून आलेली आहे। यावर संबंधित प्रशासनाने त्वरित कारवाई करावी हीच शेतकऱ्यांची मागणी आहे। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।